लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. ह्याच मराठी भाषेला साता समुद्रपार नेणारी अनेक मंडळी आपल्या ह्याच मातीमध्ये जन्माला आलेली आहेत आणि सांगताना अतिशय आनंद होतो की ह्याच मराठी भाषेला आता अभिजात असल्याचा दर्जासुद्धा मिळालेला आहे. हे मराठी साहित्य संमेलनं असतील, काव्यसंग्रह असतील, मराठी लिखाण असेल, असं असंख्य साहित्य आपल्याला कित्येक वर्षांपासून मिळत आलेलं आहे आणि हेच साहित्याची चळवळ पुढेसुद्धा अशीच सातत्याने सुरू राहिली पाहिजे यासाठीचा आजचा आमचा हा विशेष भाग. नमस्कार, मी जया तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या विशेष भागामध्ये. खरं तर आजचा विशेष भाग जो आहे हा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आदरणीय पुष्पराजजी गावंडे सर यांच्यासोबत, कारण की महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळावरती ते सदस्य राहिलेले आहेत आणि त्यासोबतच अनेक साहित्य संमेलनांचं अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. एक युवा कादंबरीकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे आणि आज ते आमच्या स्टुडिओमध्ये आमच्यासोबत उपस्थित आहेत. दादा राम राम. राम राम. तुमचं खूप खूप स्वागत आहे आज स्टुडिओमध्ये. धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आमच्यासारख्या वराडी माणसाला ती बोलावलं. क्या बात आहे. खरं तर बहिरखेळसारख्या एका छोट्याशा गावातनं निघून महाराष्ट्र राज्याच्या ह्या संस्कृती आणि साहित्य मंडळापर्यंत पोहोचायचा हा खरंच खूप मोठा पल्ला तुम्ही गाठलेला आहे आणि ही सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. आता या साहित्य आणि संस्कृती महामंडळावर पोहोचण्यापूर्वीचा जो प्रवास होता, म्हणजे जो बहिरखेडपासून तुम्ही निघालेले होते, तर ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पहिले तर मला तुमच्या नावाविषयी जाणायचं आहे, कारण की साधारणतः 50 वर्ष आधी ठेवलेलं हे नाव आहे पुष्पराज आणि आता तर पुष्पराज सगळ्यांचे परिचित झालेले आहेत. तर हे पुष्पराजच्या मागची कहाणी काय आहे? त्याचं असं झालं की आमचे काका केशवरावजी गावंडे त्यावेळेला नागपूरला DED करायला गेले होते आणि त्या दरम्यान माझा जन्म झाला. तर काकांनी तिथून पत्र पाठवलं होतं क्या बात आहे की झालेल्या मुलाचं नाव पुष्पराजच ठेवणे आणि त्यामुळे मला ते नाव लाभलं. नाहीतर आजच्या 50-55 वर्षापूर्वी पुष्पराज हे नाव फार युनिक होतं. त्या तसं आजही आहे. अलीकडे तर सिनेमा आला म्हणून लोकांना परिचित झालं. नाहीतर मला माझ्या नावाची खूप गंमत होती गावात की म्हातारे लोक जे होते ते मला कुसम्या म्हणायचे, कोणी कुसमराज म्हणायचं, कोणी टुसम्या म्हणायचं, कोणी पुष्पा म्हणायचं. तर असा माझ्या नावाचा भरपूर अपभ्रंश झालेला आहे. पुष्पराज असं माझं नाव घेणारं बैरखेडमध्ये अभावनच कोणी आढळते अजूनही. क्या बात आहे, क्या बात आहे. पण आता या पुष्पराजनी सगळीकडे जी धूम चालवलेली आहे ती तर आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे. पण युवा कादंबरीकार म्हणून तुम्ही सगळ्यांना परिचित आहात. नेमकं कादंबरीचं लिखाण करायचं, त्याच्या आधी तुमचे काव्यसंग्रह पण ते खूप गाजले, महाराष्ट्र स्तरावरही गाजले. पण युवा कादंबरीकार म्हणून ही नकळतपणे ॲक्सिडेंटली तुम्ही एक युवा कादंबरीकार बनले. पण त्याच्या मागची कहाणी काय, म्हणजे कादंबरी लिहायचं हे कसं सुचलं? त्याचं कसं आहे की म्हणजे अर्थातच माझं 1ली ते 4थीपर्यंतचं शिक्षण बैरखेडमध्येच झालं. आमच्या वर्गात 4थाच वर्ग आहे, छोटं गाव आहे. तर अकोल्यामध्ये मी 5वी 6वीपासून शिकायला आलो आणि मग मला वाचनाची आवड लागली. तर मी नेहमीच सांगतो की मला आधी शाळेत असताना सुविचार लिहायचा छंद लागला होता. मी सुविचार लिहायचो आणि क्लास टीचरला दाखवायचो. एकदा क्लास टीचर मला म्हणाले की हा सुविचार ज्या महापुरुषाचा आहे त्याचं खाली नाव लिहायचं. आणि मग मला समजलं की सुविचार लिहिणं हे महापुरुषांचं काम आहे, आपलं काम नाही. म्हणून मी ते सोडून दिलं. आणि मग वाचत असताना, पुस्तकं वाचत असताना, शाळेमध्ये छोटे छोटे पुस्तकं वाचत असताना मला जाणवलं की ह्या त्या जादूच्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. जादूच्या गोष्टीच्या व्यतिरिक्त काहीतरी आयुष्य आहे आपलं. नंतर मग मी वर्तमानपत्राच्या पुरवण्या वाचायला लागलो. रविवारच्या त्यावेळेला भरपूर पुरवण्या यायच्या वर्तमानपत्रांना. तर त्यामध्ये कविता वाचायचा छंद लागला. कविता वाचायचा छंद लागला आणि मग कविता जुळायला लागली आतमध्ये. क्या बात आहे. आणि मी जवळजवळ 11वी 12वीपर्यंत चोरून कविता लिहिल्या, कोणाला दाखवत नव्हतो. कारण भावंडांमध्ये 2 बहिणी आणि 1 भाऊ, तिघांच्या नंतर मी चौथा सर्वात धाकटा. बरोबर. आपल्या कवितेची ह्या टर उडवतील हे आपले भावंड, म्हणून मी त्यांना दाखवायचो नाही. मी आपल्या वहीतच ते रचायचो आणि दप्तरात ठेवून द्यायचो. त्यानंतर मी त्या चोरूनच वर्तमानपत्राला पाठवायचो. अरे बापरे. हो. पण अर्थातच त्या काही प्रकाशित नाही व्हायच्या. पण मला असं वाटायचं की वर्तमानपत्रात कविता प्रकाशित झाली नाही म्हणजे आपली कविता चुकली. मी त्या फाडून टाकायचो. नंतर मला एका साहित्यातल्याच सुज्ञ माणसांनी सांगितलं की नाही, असं नाही आहे,
हे तू जतन कर, हे वारंवार वाचत राहा, यात सुधारणा करत राहा आणि ज्या वेळेला तू मोठा होशील, आर्थिकदृष्ट्या सक्षम होशील, तेव्हा याचं पुस्तक काढ. क्या बात आहे. तर मग मला आठवते की 1994 साली 94-95मध्ये काहीतरी पायवाट नावाचा काव्यसंग्रह काढला. पण काव्यसंग्रह काढल्यानंतर, कविता रचल्यानंतर माझं जसं वाचन वाढत गेलं, माझ्या असं लक्षात आलं की आपण जे जगून राहिलो, भोगून राहिलो, आपण जे गावखेड्यात, गावात, वावरात जे पाहतो, रोज अनुभवतो, ते आपल्याला कवितेत काही मांडता येऊन नाही राहिलं. बरं. म्हणून मग मी प्लॅटफॉर्म बदलला. त्याच दरम्यान पुरुषोत्तम बोरकरांची मेड इन इंडिया आणि भालचंद्र नेमाडेंची कोसला माझ्या वाचनात आली आणि मग माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की असं आपल्याला लिहिता येते. क्या बात आहे. पण याच्यात कधी तुम्हाला म्हणजे असं वाटलं नाही का की आपण कोणाचं मार्गदर्शन घ्यावं, कारण तुम्ही कविता लपवून ठेवल्या तुमच्या, तर असं कधी वाटलं नाही की मी हे जाऊन कोणाला तरी दाखवतो, त्यांच्याकडनं समजून घेतो, तर अशी काही सुविधा नव्हती की तुम्हीच गेले नाही कधी? नाही, सुविधा अर्थातच प्रत्येक काळात असतातच. आपल्यापेक्षा म्हणजे जे लोक आधी लिहिणारे असतात, बरोबर आहे. प्रस्थापित लोक असतात, ते असतातच. परंतु प्रस्थापितांचा जो काही स्वभाव असते, वागणुकीचा कल असते, तो खूप विचित्र असते. बरोबर आहे. तो आजच्या मुलाखतीचा आपला विषय नाही. बरोबर आहे. दुसरं असं की मलाच संकोच, म्हणजे एक न्यूनगंड की हे लिहायची काय समोरचा हसील, आपल्याला ढमकं करील, टमकं करील, हे काय लिहून राहिला का भलकईच, हे का तुझं काम आहे काय. मी जशा कविता सांगितल्या नाही कोणालाच, फक्त आपणच एकलव्यासारखं आतल्या आत घडत गेलो, क्या बात आहे. तसं मी लिहित गेलो. आणि कोसला आणि मेड इन इंडिया वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की बा नायक स्वतःविषयी सर्व काही सांगते, प्रथम पुरुषी ज्याला म्हणतात बरोबर कथन, आहे. त्या पद्धतीनं मी लिहायला घेतलं. आणि आश्चर्य वाटेल की मी 12 महिन्यात याला कादंबरी लिहिली. आणि क्या त्यानंतर सलग 2005 पासून 2005, 2007, 2007 आणि 2008 अशा 2008 पर्यंत 4 वर्षात मी 4 कादंबऱ्या लिहिल्या. क्या बात आहे. त्यातली एक संभ्रम नावाची तर नायिका प्रधान आहे की त्या कादंबरीमध्ये मी नायिकामधून सर्व माझी व्यथा सांगितली की नायिका कशी बंडखोर आहे, तिनं पडून जाऊन कसा प्रेमविवाह केला. त्या दरम्यान मी 12 महिने म्हणजे नायिका बनून लिहित होतो, तर मला म्हणजे बाई आणि मुलगी बनून लिहायची सवयच जडली होती. बापरे बाप. तर मग मला वाटते म्हणून आमच्या दर्शकांना कळलं असेल की युवा कादंबरीकार का आहेत. हां, मी 30-32 वर्षाच्या आतमध्ये 4 क्या बात. कादंबऱ्या आणि 1 काव्यसंग्रह म्हणजे अशा 5 पुस्तकांचा मालक झालो होतो. म्हणून मला संमेलनात वगैरे कुठं गेलं की मी आधी रोडही होतो, आता थोडा लठ्ठ झालो, तर मी युवा दिसायचो. तर संचलन करणारे तुझ्यासारख्या काही मुली असायचे, त्या मला म्हणायच्या युवा, त्यामुळे नाव पडलं ते. क्या बात आहे, क्या बात आहे. पण साहित्य आणि संस्कृती महामंडळापर्यंत पोहोचायचं, तर ही रस्ता कुठे सापडला किंवा याचं मार्गदर्शन कोणी केलं की तुम्हीच तुमच्या प्रयत्नांनी तिथपर्यंत गेले? आम्ही जसा आपला सोशल मीडिया आला, बरोबर आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, या गोष्टीमुळे काय झालं की साहित्यातली मंडळी महाराष्ट्रभर किंवा देशभर, अगदी जगभरी बिलकुल. आपल्याला आपल्यासारखी पागल मंडळी लवकर जमा करणं सोपं झालं. बरोबर आहे. आधी कसं होतं की वर्गात आपण कविता करून राहिलो, आपलं कार्यक्षेत्र काय, कॉलेजचा वर्ग. बरोबर आहे. आता कॉलेजच्या वर्गात एकही पोरगा कवी नाही किंवा रसिकही नाही, पण कविता तर आपल्याला त्यालाच सांगायच्या आहेत. बरोबर आहे. मग त्यालाच चहा पाजा, लुवंडे खाऊ घाला, आपल्या पैशानं त्यालाच कविता ऐकावा. ठीक. वरून कसं की उपकाराची भाषा की आम्ही तुझ्या कविता ऐकल्या बा. पण नंतर लवकरच असा काळ आला सोशल मीडियामुळे की आपल्यासारखे लोक लवकर जमा करता आले आणि त्या माध्यमातून आम्ही अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाची स्थापना केली. बरोबर. आमचे शांभव ठग असतील, निलेश कवडे असतील, निलेश देवकर असतील, अशी मंडळी आम्ही सर्व वऱ्हाडीची जमा केली की ज्याचं मायबोलीवर खरंच प्रेम आहे, मायबोलीतून जे लिखाण करतात. आणि मग साहित्य संघ स्थापन केल्यानंतर वऱ्हाडीचं साहित्य संमेलन घ्यायचं, ज्याच्यात सबकुच वऱ्हाडी, म्हणजे त्यात येणारे जे साहित्यिक आहेत तेही धोतर टोपी घालून, बाया एकदम नऊवारी पातळ वगैरे नेसून, नथ गीत घालून, असा तामझाम आम्ही पहिल्या साहित्य संमेलनाचा केला होता. आणि पहिल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचाही मान
मला प्राप्त झाला. आणि त्या साहित्य संमेलनातलं माझं भाषण जे आहे अथपासून इतीपर्यंत कंप्लीट 10 पानाचं भाषण मी वऱ्हाडीत केलं होतं. आणि ते सर्व चॅनल्सवर खूप गाजलं होतं त्यावेळेला, की इतकं अस्खलित वऱ्हाडी. म्हणजे मला आठवते की आकाशवाणीवरती मी जायचो ना आबाची शाळा म्हणून करायला, तर त्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत म्हणून आपण प्रयोग केला होता तो पॉझिटिव्हली केंद्र सरकारसाठी आकाशवाणीचा. तर त्यात ते आकाशवाणीचे जे तिथले चीफ इंजिनियर होते ते त्या नाडगे साहेबांना म्हणाले होते की हा महादेव आबा आला की दाखव जा मला कोण आहे. तर मग त्यांनी एक दिवस मला दाखवलं, तर त्या दिवशी नेमका मी जीन्सचा पॅन्ट शर्टमध्ये इन करून होतो. बरोबर. तर आबाची शाळा एवढी लोकप्रिय झाली होती की गावातल्या लोकांना नवल वाटायचं की आकाशवाणीत जाऊन आपल्यासारखं कोण बोलून राहिला. क्या बात आहे. बरोबर आहे. कुठेतरी लोकांना ते जुळल्यासारखं वाटते, कारण तो आवाज म्हणा किंवा ती भाषा जेव्हा ऐकतात त्यांना हा आपल्याला कोणीतरी आहे. पण त्याच्यानंतर हां, तर ते सांगायचा मुद्दा राहिला की वऱ्हाडी मंच स्थापन केल्यानंतर आमची जी कोर कमिटी होती, निलेश कवडे असतील, श्याम ठग असतील, निलेश देवकर असतील, असे 8-10 जणांनी मग निर्णय घेतला की आपण दादाला साहित्य संस्कृती मंडळावर पाठवायला पाहिजे. तर मग त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला. त्या काळात अकोल्याचे पालकमंत्री बच्चूभाऊ कडू होते, त्यांचंही खूप सहकार्य झालं. आणि माझी अगदी म्हणजे फारसे सायास न घेता माझी निवड झाली. आणि आपण त्या काळात बघा की विदर्भातल्या मला असं वाटतं की पहिल्या वर्षी मी जेव्हा गेलो संस्कृती मंडळात त्यावेळेसपासून तर आतापर्यंत भरपूर लोकांना नवीन पुस्तकासाठी आपण अनुदान दिलं. छोट्या छोट्या साहित्य संमेलनांना जे 2 लाख रुपये अनुदान मिळतं तेही आपण भरपूर 3 वर्षाच्या कार्यकाळात दिलेलं आहे. पण आता ही साहित्याची चळवळ जर सुरू ठेवायची तर अर्थातच सोशल मीडिया जरी असला तरी सुद्धा खर्च लागतात. तुमच्या कादंबऱ्या जरी तयार करायच्या म्हटल्या, काव्यसंग्रह, तर पुस्तकं छापण्यासाठीचे सुद्धा खर्च लागतात. तर जे नवोदित कलाकार किंवा ज्यांना तर नवोदित जे साहित्यामध्ये येऊन राहिलेले आहेत, तर हे साहित्य मंडळ किती महत्त्वाचे आहेत या सगळ्यांसाठी? साहित्य संस्कृती मंडळ म्हणजे जे पहिलं पुस्तक आहे लेखकाचं, आता शासनाच्याही मदतीला मर्यादा असतात. बरोबर आहे. तर शासन तुमच्या पहिल्या पुस्तकाला अनुदान देतं, 100% अनुदान देतं. तर महाराष्ट्रात असे नव्यानं आलेले जे कवी, लेखक, कादंबरीकार आहेत त्यांना त्यांच्या पुस्तकासाठी अनुदान देण्याचं काम साहित्य संस्कृती मंडळ करतं. आणि जे साहित्य संघ आहेत छोटे छोटे त्यांनाही संमेलन घ्यायचं म्हणजे पैशाशिवाय होत नाही. बरोबर आहे. तर त्यांनाही 2 लाख रुपये अनुदान देण्याचं काम साहित्य संस्कृती मंडळ करतं. आणि दरवर्षी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते त्याला गेली 2-3 वर्ष झाले एकनाथ शिंदे सरांपासून जवळजवळ 2 कोटी रुपयाचं अनुदान अखिल भारतीय साहित्य संमेलन देणं. त्याआधी ते 50 लाख होतं. बरोबर आहे. पण आता जसं तुम्ही इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचले, मला असं वाटतं की अजूनही आपल्या वऱ्हाडाला जी सोन्याची कऱ्हाड म्हणतात असे असंख्य साहित्यिक असतील की ज्यांच्या साहित्यामध्ये खरोखर लोकांना देण्यासाठी खूप काही आहे. पण नेमकं बोटावर मोजणे इतके लोकच अशा पदापर्यंत कसे काय पोहोचतात? म्हणजे केवढं सगळं आपल्याकडे निसर्गाची देणगी म्हणा लाभलेली आहे किंवा साहित्याची देणगी केवढी मोठी आहे, मग बोटावर मोजणे इतके लोकच तिथपर्यंत कसे काय जातात? यातला साऱ्यात मोठा अडसर सांगायचा झाला तर मला असं सांगता येईल की विदर्भात खूप गुणवंत मंडळी आहेत. खूप चांगले पोरं लिहायला लागले आहेत अलीकडे. आधीही लिहायचे, काही विषय नाही. उद्धव शेळक्यांपासून तर आपले बाजीराव पाटलांपर्यंत आणि विठ्ठल वाघ सरांपर्यंत खूप प्रतिभावंत मंडळी वऱ्हाडीमध्ये होऊन गेली. पण मला असं वाटतं की विदर्भातल्या लोकांचा एक गुण की अवगुण म्हणायला पाहिजे तो हा आहे की आपले कलावंत मंडळी असतील, लेखक मंडळी असतील, हे डॉक्युमेंटेशन करत नाही. रेकॉर्डच ठेवत नाहीत कुठल्या गोष्टीचं. बरोबर आहे. की हो ते केलं, पण केलं तर त्याचा पुरावा काय? तर ते हरपलं, इकडे ठेवलं, तिकडे ठेवलं, आता पाहावं लागेल. म्हणजे तुम्ही बघा आपल्याकडे ते पदवीधर मतदारसंघाची दरवर्षी यादी बनवावी लागते. बरोबर आहे. तर त्या पदवीधर मतदारसंघासाठी यादी बनवणारे जे पोरं जातात ना, त्या पोरांना त्या मतदाराची डिग्री आणण्यासाठी 4-4, 5-5 वेळा चक्रा मारावं लागतात, पण ते डिग्री सापडत नाही. बरोबर आहे. तुम्ही सांगा की ज्या डिग्रीवर हा नोकरीला लागला त्याचा उदरनिर्वाह ते डिग्रीत सापडत नाही, म्हणजे बाकीचे कागदपत्र यांच्याजवळ काय राहत असते. हा एक स्वभाव आहे. दुसरं असं की
मला असं वाटतं की विदर्भ मुंबईपासून फार लांब आहे बरोबर. आणि आपली राजधानी अर्थातच मुंबई आहे. तर आपण तिथपर्यंत पोचत नाही. कुठलं काही निघालं, कुठली काही स्कीम निघाली, कुठला काही जाहिरात निघाली ती आपल्याला दिसत नाही किंवा अलीकडे आता सोशल मीडियामुळे खूप बरं झालेलं आहे. पण तरी आपले प्रयत्न तिथपर्यंत पोचत नाहीत किंवा आपण तिथपर्यंत जात नाही. आणि दुसरं की आता थोडासा आपला स्वभावही त्याला कारणीभूत आहे की आपण डॉक्युमेंटेशन करत नाही. आपण तापड स्वभावाचे आहो, आपण आळशी आहो. मागं मुख्यमंत्र्यांनी विलासराव देशमुखांनी म्हटलं होतं, पण ते त्यांना प्रकरण भारी गेलं होतं, त्यांना माफी मागावी लागली होती. नाही पण हे सत्य आहे. असं नाही, बरेचदा आपण आपल्याला ऐदी म्हटलं तर काही कोणी केस भरणार नाही आपल्याला. आपण आता मंडळाविषयी पण बोललो, पण खरं सांगायचं तर तुम्ही मगाशी सोशल मीडियाचा उल्लेख केला आणि सोशल मीडियावरती एक नाव आम्ही खूपदा ऐकतो ते म्हणजे तुळशीराम बुवा. तर ह्या तुळशीराम बुवाचा जन्म कसा झाला? त्याचं कसं आहे की आता सोशल मीडियावर लिहायचं किंवा साहित्यातही लिहायचं, तर साहित्यात लिहायचं तर कादंबरी लिहायची असेल किंवा कुठलं नाटक लिहायचं असेल, ललित लिहायचं असेल, त्यामध्ये आपण पात्र निवडतो. बरोबर आहे. म्हणजे ते त्या ज्या काही गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत त्या आपण पात्राच्या माथी मारून देतो की बा हे न केलं मला नाही माहीत. बरोबर आहे. तर आता फेसबुकवरती लिहायचं किंवा व्हॉट्सॲपवरती लिहायचं तर तिथं आपण आपलं स्वतःचंच नाव असते. तिथं आपण जर काही लिहिलं तर ते आपल्याच नावावर छापल्या जाते. बरोबर आहे. ते पावती बिल सबन आपल्या नावावर फाटते. तर आता मजेदार लिहायचं आहे किंवा गावातला एक प्रतिनिधी, गावातल्या जे कमी शिकलेले लोक आहेत, आपण ज्याला अडाणी म्हणू, अडाणी माणसाचं प्रतिनिधित्व करायचं झालं तर आता मला तर स्वतः बनता नाही येणार ना. बरोबर आहे. कारण मी त्याचा लेखकच आहे. तर मग माझ्या डोक्यात असं आलं की आपण असं एखादं पात्र करायचं गावातलं घेऊन की जे सर्व हिकमती करामती करील. त्यातून तुळशीरामबाचा जन्म क्या झाला. बात आहे. आणि मग काही झालं, आता समजा बिडी वळ्याचं आहे किंवा काही दारू प्यायचं आहे तर ते बिलं सबन मग पात्राच्या नावावर आपण फाडून टाकायचे. दुसरं असं की प्रेयसी आणि प्रेमिका, आता मी तर मुलाबाळा माझ्या लग्नाला इतके वर्ष झाली, मला आता तू युवास्त म्हटलं तर लय लोक याच्या तकलीफ होईल आता. की म्हणजे काही लोक पटून सांगतात की युवा कसे व्हा तुम्ही, इतके वर्ष झाले. मग त्याला आपण सांगतो की बाई असं असं झालं होतं, मी त्यावेळेला युवा होतो, त्यावेळेस लिहिल्या गेलं, ते झालं ना. तर असं लोकांना समजून सांगावं लागते. तर त्या कटकटीतून आपल्याला सुटायसाठी आपण पात्राची निवड करतो. तर तसंच एक प्रियकर आणि प्रेयसीचं पण तुळशीरामबाच्या सोबत 2 पात्र आहेत आपले, कुसुमराज आणि रागिनी. तर कुसुमराज जे रागिनीला प्रेमपत्र लिहिते ते प्रेमपत्रही खूप पॉप्युलर झाले होते आपल्या एका जमान्यातनी. बरोबर आहे. हो. आणि कुसुमराज आणि रागिनीची जे नोकझोक आहे, तर मला अधूनमधून पोरं विचारायचं का एवढ्यात रागिनी नाही आली. तुळशीरामबा आज आलेच नाहीत, काही भनकलं गिनकलं नाही का, किंवा देवका बुडी येशील, देवका आजी येशील. देवकाजीचं एक पात्र चांगलं गाजलं, खूप आपण लोकप्रिय केलं. त्या दिवशी मी देवका आजीला सांगितलं की मी तुझ्या नावावर महाराष्ट्रावर गाजवतो, तू मला शा देतं आधीच. अजित पाचच्या थैल्या काऊन नाही आणल्या, तेवढंही नाही जमत का म्हणते तुले. अर्थात तिला आपल्या साहित्याशी काही घेणं देणं नाही, तिला तिच्या कामाशी मतलब आहे. तर अशी पात्र निर्मिती आपण रोज, मी शेतीच पाहत असल्यामुळे, शेतकरी पुत्रच असल्यामुळे आणि शेती पाहत असल्यामुळे, आणि तू मगाशी विचारलं होतं की बा तुम्ही शिकले मग नोकरी नाही केली काय, तर मी म्हटलं होतं की नोकरी भेटलीच नाही. तर तू म्हणत होती की छोकरी कशी भेटली, मग ते आता आई बाबाची पुण्य आहे की भेटली. मला हे पण जाणून घ्या, तुम्ही BSc केलेलं आहे, LLB केले 2 वर्ष. मी आजच पोस्ट टाकली LLBच्या पुराव्याची. क्या बात आहे, क्या बात आहे. पण मग एवढं सगळं शिक्षण घेतलं तर खरंच असं वाटलं नाही का की आपण नोकरी शोधली पाहिजे, किंवा तेव्हाही तर तुम्हाला अडचणी गेल्याच असतील ना. आता किती नाही म्हटलं तर पोरगी बघायला जायची तर पहिला प्रश्न असतो की पोरगा काय करते, तर तेव्हा काय अडचणी, काही गंमत तेव्हाही झालीच असेल. तर त्याचं असं आहे की म्हणजे मी BSc फायनलला असताना पहिले तर माझा शिक्षणाचा प्रवास चुकला. म्हणजे कसं की आमच्या वेळेला एक ट्रेंड होता की बा मॅट्रिकमध्ये जर फर्स्ट क्लास पास झालो आपण तर आपण सायन्स घ्यायचं, म्हणजे डॉक्टर इंजिनियर व्हायला बरं होते. सेकंड क्लास थर्ड क्लास म्हणजे मग ते आर्ट कॉमर्सवाल्या पोरांचं काम. तर मी मॅट्रिक फर्स्ट क्लास आलो
मग मी सायन्स घेतलं. सायन्स घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे आपलं काम नाही आहे. मी शिवाजी कॉलेजमध्ये जिओलॉजीचा अभ्यास करायला जायचो, BSc भूगर्भशास्त्र म्हणजे खडकाईचा अभ्यास करायचो हां. आणि लायब्ररीत जाऊन शिवाजी कॉलेजच्या बाजीराव पाटलाची भंडारवाडी घेऊन राहायचो. असा विचित्र प्रवास. पण ती माझ्या हिकमतीनं BScपर्यंत मी शिक्षण केलं. पण मला माहीत होतं हा आपला प्रांत नाही. ते अक्कल हुशारीनं जसं जसं करता आलं तसं तसं केलं. कारण डायग्रामच्या नावावर मला कधी चिमणीची चोचही करता नाही आली. त्याच्यातल्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीतल्या त्या डिझाईनच्या डायग्राम म्हणजे भयानकच काम. तर त्यानंतर काय झालं की BSc फायनलला असताना मी सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम दिली. जे आपण कलेक्टर वगैरे बनतात ना, IAS वगैरे. तर त्यातही पहा की माझा मार्गच कदाचित चुकायचा. अशी मी प्रिलिमिनरी नागपूरला परीक्षा दिली, प्रिलिमिनरीची सिव्हिल सर्व्हिसची IASची. त्याच्यात प्रिलिमिनरीमध्ये मी पास झालो. तिथं कुठलंच कोचिंग नव्हतं. बापरे. 90-91 साली कुठलं कोचिंग नाही. IAS सिव्हिल सर्व्हिस काय, कोणाला काय म्हणतात काहीच माहीत नाही. मी त्यावेळेला मेन्ससाठी मग 2 ऑप्शनल सब्जेक्ट असतात. मग मी माझा BScचा जिओलॉजी एक सब्जेक्ट घेतला आणि एक दुसरा इंडियन हिस्ट्री घेतला. तर इंडियन हिस्ट्रीचे मुर्दे अजूनही उकरत राहतो मी लोकही संघवाद घालताना. तिथे नॉलेज मला पुरते. परंतु मेनमध्ये माझं नाही जमलं. आणि मग मला असं वाटलं की आपण खूप वरच्या लेवलचे विद्यार्थी आहो, आपण छोट्या नोकऱ्या करायला नाही पाहिजे. आणि मग मी कुठंच अर्ज भरला नाही, कुठं इंटरव्ह्यू दिला नाही. तर आमच्याकडे आईबाबांच्या कृपेमध्ये बाबांनी आणि आईने खूप मोठी शेती कमावून ठेवलेली आहे. मी तीच सध्या बघतो. पण मग लग्न करायचं तर त्यावेळेला मुलांना आजही शेतकरी मुलाला मुलगी मिळत नाही. म्हणून मी 2 व्हीलर स्पेअर पार्टचा बिझनेस टाकला होता, पुष्पराज स्कूटर्स नावाचा अकोटमध्ये. आणि घरची 50-60 एकर शेती आणि स्पेअर पार्टचा बिझनेस एवढ्या हिकमतीवर आणि माझ्या बाबांच्या आणि आईच्या पुण्याईवर मला मुलगी मिळाली. आणि तीही जिल्हा मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँकेतल्या जनरल मॅनेजरची मुलगी मिळाली आणि खूप क्वालिफाईड मुलगी मिळाली. पण ठीक आहे, लग्न झालं हे सगळं, पण त्याच्यानंतरही तुमचा जो प्रवास आहे हा फक्त साहित्यातला प्रवास नाही, तर तुम्ही नंतर बहिरखेड ते बर्लिन हाही प्रवास तुम्ही केला. आणि मला वाटतं त्याच्यावर वराडीत मी प्रवास वर्णन लिहितो आहे. ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे प्रवास. त्याचं असं की आता मी तर काही म्हणजे माझ्या हिकमतीनं मला जसा शिक्षणात आणि साहित्यात जो काही प्रवास करायचा होता तो मी माझ्या परीनं करत आहे. परंतु माझा मुलगा खरोखरच इंजिनियर झाला. आणि मला असं वाटते की त्याला कदाचित आई आणि मामाच्यामुळे त्याला मॅथेमॅटिक्समधलं फिजिक्समधलं नॉलेज असावं. कारण मला मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स अजिबात येत नाही. तो चांगला इंजिनियर झाला आणि सध्या जर्मनीमध्ये MS करतो आहे. तर त्याच्या भेटीला म्हणून आम्ही दोघं जर्मनी आणि युरोपचे 7-8 देश बघण्याचा मला योग आला. आणि ते पाहताना मला जाणवलं, आता खरं तर आपल्यातला लेखक आपल्यासोबतच असते, दिमागातच असते. तर आपण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो तर मी सतत एक बहिरखेडची तुलना युरोपमधल्या बर्लिनपासून ते जे काही शहरं बघितलीस ती स्वित्झर्लंडमध्ये असेल, व्हेनिसमध्ये असेल. व्हेनिसमध्ये पूर्ण शहर समुद्राचं शहर आहे की तिथं घराच्या बाहेर पडलं की समुद्रच लागते, रोड नाही लागत. तर तिथं गेल्यानंतर त्या सर्व गोष्टींचा मी फेसबुकवरती बराच परामर्श घेतला. आणि मग लोकांना मला सांगितलं की हे तुम्ही लिहून काढायला पाहिजे आणि हे असंच वराडीतच लिहायला पाहिजे. आतापर्यंत लय लोकत गेले परदेशात, पण त्यानं असं काहीच सांगितलं नाही कुचिनपणा तुमच्यासारखा. बरोबर की संडासात गेल्यावर तर तिचा कशी पंचायत होते. त्याच्या बाथरूममध्ये पाणी सांडता येत नाही. म्हणजे जस्ट इमॅजिन की बाथरूम आहे, आपल्याला असं वाटते की बाथरूम पाणी सांडण्यासाठीच असते, आहे की नाही. त्यांच्या इथं बाथरूममध्ये पाणी सांडता येत नाही. हात धुवायचे तर बेसिनमध्ये धुवा लागतात, आंघोळ करायची तर टपमध्ये करावं लागते, किंवा शॉवरमध्ये करायची तर टबमध्ये बसून शॉवरमध्ये करावं लागते. खालचा जो भाग आहे 75% मोकळा, त्याला आउटलेट नाही. बापरे. तर अशा गोष्टी मी बऱ्याच लोकांना फेसबुकवरती सांगितल्या. तर ते तुम्ही लिहिणार आहे? हां, ते मी लिहितो आहे. बरं. हां. आणि शेतीमध्ये मी रोज बहिरखेडला माझा बहुतांश वेळा मुक्कामच असते. तर
त्यामुळे काय होते की शेतीतलं जे काही विश्व आहे, शेतीचं विश्व सर्वात मोठं आहे. बरोबर तर ते लिखाणाला मला नेहमीच हातभार लावत असते. तर स्तंभलेखन आजपर्यंत मी जवळजवळ म्हणजे रेकॉर्ड ब्रेक स्तंभलेखन केलेलं आहे. मला काही दिवस आधी पण तुमचा पिलम पोया हा पिलम सुरू पोया, होता. हो 15 ते 16 वर्ष मी पिलम पोया लिहिला. बापरे. त्याची काढायचे झाले तर 5-6 पुस्तकं त्याचेच क्या निघतील बात नुसता. पण आपण त्याचा एक निवडक लेखसंग्रह काढला आणि आतापर्यंत मला असं वाटतं की 10 ते 11 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. क्या बात पण पुस्तकं प्रकाशित करणं, मगाशी तू म्हटलं तसंच की तो गुळ्याले खार आहे. आणि तसंही साहित्य हा छंद आहे. त्याच्यामध्ये आपल्याला समाजातनी प्रतिष्ठा लाभते, मिळकत हा प्रकार नसतो त्या छंदामध्ये. आणि एक साहित्याची जडणघडण, एक सांस्कृतिक जीवन ज्याला आपण म्हणतो समृद्ध करणं, तो भाग याच्यात असते. बिलकुल. म्हणजे फक्त मानसिक समाधान तुम्ही पूर्णपणे त्याचा अनुभव घेऊ शकता, पण आपण याला कमर्शियल नॅचरली म्हणजे आता मी बैरखेडमध्ये शेती बघतो आहे की नाही. आता नुसतं महाराष्ट्राचा जरी विचार केला तर महाराष्ट्रात करोडो शेतकरी आहेत, पण फोन करून तू मला का बोलावलं? साहित्य बरोबर आहे. ही साहित्यच ओळख आहे खरं तर. पण सुरेश भटांची एवढी मोठी नगरी आपण ज्याला म्हणतो, आणि त्याच्यानंतरही कित्येक असे मराठी साहित्यामध्ये किती मोठी मोठी लोकं होऊन गेली. पण आपल्या वऱ्हाडी साहित्याचा जो तुम्ही भार आता उचललेला आहे, तर आता फ्युचरमध्ये येणारे जे नवोदित जितके काही आपले वऱ्हाडी साहित्यिक असतील, लिखाण करणारे असतील, लेखक असतील, ते यांच्यासाठी पण साहित्य संमेलनामध्ये म्हणा किंवा तसंही काय संधी उपलब्ध आहेत सध्या? आमचा जो अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच आहे, म्हणजे मला असं वाटतं की 2018मध्ये आम्ही स्थापन केला तो, श्याम ठागांच्या नेतृत्वात. तर आम्ही वऱ्हाडीमध्ये जे काही साहित्य लिहिणारे पोरं असतील त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो. शब्दकोशाचं काम आम्ही त्याच्यामध्ये केलं. आम्ही एक वऱ्हाडी न्यूज पोर्टलही चालवतो त्या गोष्टीसाठी. आणि आमचा जो वऱ्हाडी मंच आहे त्याच्यामध्ये आम्ही सक्तीनं वऱ्हाडीच बोलतो. जसं महाराष्ट्रातनी मराठी बोलायची जे चळवळ आहे ना, तसं आम्ही वऱ्हाडी बोलायची चळवळ चालवतो. तर आम्ही जती कुठे जातो तर ती आम्ही शक्यतोवर म्हणजे लोकांवर असा जुलूम करतच असतो की त्याला वऱ्हाडी समजली पाहिजे. त्या चळवळीतून आम्ही खूप मोठे नवोदित साहित्यिक निर्माण केले वऱ्हाडी चळवळीतून. आता प्रश्न शेवटी येऊन ठेपते पैशाचा. तर पैशासाठी विषय असा आहे की शासनाच्या मर्यादा आहेत, आणि पैशाचं म्हटलं तर लोकांचा आपल्याकडे एक विचित्र कल असा आहे की धार्मिक कार्य असेल तर लोक वर्गणी देतात. म्हणजे काही धार्मिक भागवत वगैरे करायचं असलं तर एक छोट्या गावात, माझं छोटं गाव आहे बैरखेड, 900,000 लोकवस्तीचं असेल समजा, तर तिथं भागवत करायचं झालं तर लाखो रुपये वर्गणी होते. हां, त्याच्यातही समजा 800-900 लोकवस्तीतनी अर्ध्याच लोकांची वर्गणी होते, कारण अर्धे लोक दुसऱ्या धर्माचे आहेत. तर 400-500 लोकांनी लाखो रुपये वर्गणी होते. मला आठवते की आम्ही मागं स्वर्गीय संतोष इंगळेच्या शब्दसृष्टीचे महिलांचं साहित्य संमेलन घेतलं होतं. तर त्या साहित्य संमेलनासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून आम्हाला 20,000 रुपये वर्गणीसाठी दमछाक झाली होती. बापरे. कारण कसं आहे की म्हणजे धार्मिक कार्यासाठी लोकांना एक आतून एक प्रेरणा जाणीव असते, त्यांचा एक समज असतो की बा यातून पुण्य लाभते. पण साहित्यातून असं काही पुण्य भिन्न लाभत नाही, याच्यातून मॅट लोक पैदा होतात. या मॅटांना कशाला पैसे पाहिजे असा लोकांचा, म्हणजे याच्यातून काय येते बाबा, कविता केल्यानं काय होते, आमचं डोकं दुखते, तुम्ही काऊन करता, असं लोकांना वाटते. त्यामुळे लोक असा राग करतात, कवी लोकांचा जवळ बसू देत नाहीत वगैरे, असं काहीतरी चालू असते, गमतीचा थट्टेचा विषय असतो कवी. तर त्यावेळेला आम्ही बच्चू भाऊंच्या मिसेस आहेत डॉक्टर नयनाकडू, प्राध्यापक डॉक्टर नयनाकडू, त्यांना आम्ही विचारणा केली होती, तुम्ही उद्घाटनाला याल का? तर त्या म्हणत होत्या की मी उद्घाटनालाही येत नाही, माझं पत्रिकेतही नाव टाकू नका, परंतु मी तुम्हाला 20,000 रुपये देते साहित्य संमेलनासाठी. बरं. म्हणजे ते 20,000 घेतले आम्ही,
आणि 20,000साठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून 40,000 आम्ही ते संमेलन केलं होतं. बापरे. तर ते खूप चांगलं संमेलन झालं होतं. स्वर्गीय आज संतोष इंगळे म्हणजे हयात नाहीत, परंतु ते त्यांचं कार्य अर्थातच आता पुढे चालवणारं कोणी, कारण आर्थिक विषय खूप कठीण अगदी बरोबर आहे. पण जेव्हा आपण मोठे मोठे साहित्य संमेलनं पाहतो किंवा त्याच्या पलीकडे जाऊन आपण भीमथडी जत्रा झाली, दख्खन जत्रा झाली, हे अशा पद्धतीचे आयोजन जे पश्चिम महाराष्ट्रात होतं किंवा त्या बाजूला होतं, तसं आपल्याकडे आपण का त्याची तयारी करत नाही किंवा वऱ्हाडी जत्रेसारखा जर एखादा प्रयोग केला तर काय वाटतं तुम्हाला की लोक यायला पाहिजे एकत्र? नाही, ते आपल्याकडे वऱ्हाडीत म्हण आहे की नाही, नकटीच्या लग्नाने 17 हिग्न असतात. तर श्रीमंत माणसाचं लग्न महिन्याभराचं असलं तरी व्यवस्थितरित्या पार पडते. गरिबाचं एकच दिवसाचं लग्न असते, पण ते पाणी येईल, मंडप सापडणार नाही, मंडपच वाहून जाईल, हा अमका नाही म्हणीन, तो टमका नाही म्हणीन, तो म्हणेन की नाही मला बैठकीतनी बसवायचे नाही पाहुणे. असं हे विदर्भातल्या आपल्या काम आहे की इथं मुळातच कोरडवाहू इलाका आहे. सर्व गणित आर्थिक असते आणि आर्थिक उन्नती मोजण्याचं मीटर आपल्याकडे तरी आपल्या देशात शेती आहे. बरोबर. कारण कृषीप्रधान देश आहे. तर आपल्याकडची शेती आणि पश्चिम महाराष्ट्रातली बागायती शेती, द्राक्षाची असेल, इतर त्यांचे जे ऊसाची असेल, ऊसाच्या सहकारी कारखान्यांची असेल, तर अशी चळवळ तिथं तगडी उभी आहे. तर त्या माध्यमातून त्यांना तिथं प्रायोजक मिळतात. बरोबर आहे. आणि कार्यक्रम कुठलाही सांस्कृतिक असेल, म्हणजे कसं आहे की आपलं जर पोट भरलेलं असेल तर आपण पोट भरल्यानंतरच्या ज्या काही छंद किंवा आपले ज्या काही सवयी असतात त्या आपण चांगल्या तऱ्हेनं जपू शकतो. पण आपल्या पोटातच जाग आहे. बरोबर आहे. तर प्राथमिकता आपली पहिले पोट भरण्याला राहते, नंतर सांस्कृतिक चळवळीला, सांस्कृतिक उन्नतीला असते. तर त्या दृष्टीनं आपलं पोट भरण्याचं साधन इथं आधी आपल्याला बघावं लागतं, म्हणून इथं सांस्कृतिक चळवळी अभावानं दिसते. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे, जो की कित्येक वर्षापासून अकोल्याला पडलेला आहे, की अकोल्यामध्ये सांस्कृतिक भवन जे आहे ते अजूनपर्यंत रखडलेलं आहे. आणि मला वाटतं याच्यासाठी तुम्ही पण बरेच काही प्रयत्न केले, पण नेमकं काय अडचण काय येत आहे त्याच्यात? मागं आपण त्या संस्कृती संकुलातच बच्चू भाऊ कडूंची मुलाखत घेतली होती. मला वाटते निलेश जळमकरांनी त्यासाठी खूप सहभाग घेतला होता. तर प्रकरण असं आहे की म्हणजे आता मी साहित्य संस्कृती मंडळातून माझा कार्यभाग पूर्ण झाला. बरोबर. आणि त्या जागी आता बरीच नवी मंडळी आली. तर मला एका साहित्य संघावाल्याने विचारलं की दादा आपण अनुदानासाठी अर्ज टाकला. तर मी त्याला म्हटलं की तू असं कर की आता नवीन मंडळी आलेली आहे साहित्य संस्कृती मंडळात, तर मी तर यावेळेच्या मीटिंगला असणार नाही. तर तू त्यांना फोन लाव आणि त्यांना सांग. तर ती संबंधित साहित्य संघाची व्यक्ती तिथं गेली आणि नंतर मला सांगत होती की दादा म्हणे मी त्यांना सांगितलं की आपण अनुदानाचा अर्ज टाकला. तर ते म्हणत होते म्हणे की साहित्य संस्कृती मंडळ याच्यासाठी अनुदान देते, हेच गोष्ट मला माहीत नाही. ओ माय गॉड, बाप रे बाप. आणि अशी लोक कशी काय निवडले जातात मग तिथे? म्हणजे नेमका हा दोष कोणाचा पकडायचा मग? हे आता कसं आहे की म्हणजे याच्यातही राजकारण आहेच वाटते. कुठलीही गोष्ट करताना त्या पदावर व्यक्ती कुठली बसली आहे हे खूप महत्त्वाचं आहे. की म्हणजे आता अलीकडे बरेच लोकांचे स्टेटमेंट येतात की ओसाळ गावची पाटलकी वगैरे असे प्रकार बघायला मिळतात. तेव्हा खूप हताश व्हायला होतं की हा काय प्रकार चालू आहे. आणि जे साहित्याविषयी चालू आहे ते शेतीविषयी चालू आहे इथं दुर्दैवानं. पण जसं प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो की भले राजकारणात सगळे लोक नसले तरी ठीक आहे, पण राजकारण सगळीकडे असते. तर हेच राजकारणाचे कुठेतरी दुष्परिणाम आपल्या संस्कृतीवर किंवा आपल्या साहित्यावर होते असं मला वाटते का? नक्कीच. कसं आहे की म्हणजे माणसाचा एक स्वभाव आहे, जो माणूस जेवढा दिमागानं उन्नत असेल तो तेवढा जास्त राजकारणी असते. म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक लढलीच पाहिजे असं काही नाही आहे की नाही. तुम्ही बघा, लोक नोकरी करतात, नोकऱ्यांच्या संघटना असतात, त्या संघटनेले लीडर असतात. त्याच्यात जो जास्तीत जास्त लोकांना चिवत्या बनवणारा जो असते तो लीडर बनते, आहे की नाही. तर हे राजकारणच आहे.
तसं साहित्यातही आहे. साहित्याच्या चळवळी चालवणारे जे लोक आहेत, तर ज्याला चळवळ चालवता येते तो साहित्यिक असतोच असं नाही, किंवा कुठलाही चांगला साहित्यिक असेल तर त्याला चळवळ चालवता येत असं नाही, बरोबर आहे. त्याला चळवळ चालवता येते असं नाही. तर ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या क्वालिटीज असतात. म्हणजे ज्याच्याजवळ जे क्वालिटी असली तो ते क्वालिटी आपली कुठेही दाखवतेच. त्यामुळे तुम्हाला सर्वत्र जिथं, म्हणजे आपण साधं लग्नाच्या मंडपातही गेलं तर लग्नाच्या मंडपात गेल्यानंतर त्या लग्नाचे जे यजमान असतात ते आपल्याला सांगतात का की तुम्ही घोडका तुकड्या तुकड्या तयार करून उभे राहा म्हणून? नाही, आपण आपोआप आपल्या माणसाजवळ जात असतो. बरोबर आहे. तर हाही राजकारणाचाच भाग आहे. नाही पण मला असं वाटतं की तुम्ही साहित्यिक मंडळी अशा पद्धतीने ताशेर ओढता तुमच्या साहित्यातूनही राजकारणावरती, मला वाटते म्हणून कदाचित तेही असंच आसूड काढत असतील. हरकत नाही, पण सध्या मुख्यमंत्री मला वाटते आपल्या विदर्भाचेच आहेत, हा गर्व आपल्याला असला पाहिजे. पण मग आता आपल्या विदर्भाचे मुख्यमंत्री केंद्रात गडकरीजी कित्येक वर्षांपासून आहेत, वऱ्हाडी माणूस आहे. आणि मी असं ऐकलेलं की जेव्हाही कुणी त्यांना वऱ्हाडाची ओळख देते तर ते आठवणीने विचारतात की तुला उकडपेंडी माहिती आहे का म्हणून. तर अशी राजकारणी मंडळी पण काही लोक चांगले पण आहेत त्याच्यात. पण ह्या सगळ्यांपर्यंत तुम्ही कधी तुमचे काही प्रस्ताव नेलेत का, किंवा अशा पद्धतीनं कधी प्रयत्न केले का त्यासाठी? साहित्य चळवळीत आम्ही सतत म्हणजे प्रयत्न करतच असतो. आमचा अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच त्या दृष्टीनं कुठं काय मदत मिळेल शासनाकडून त्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोतच. पण तो काही गोष्टी ज्या असतात त्या काही अशा मुलाखतीत सांगायच्या नसतात, कारण मग आमचे सिक्रेट हे काय करामती करून राहिले लोकांना माहीत होते. तर काही गोष्टी आळपडद्यानी करायच्या असतात. त्या दृष्टीनं आपण बरेच प्रयत्न करतही आहोत. भविष्यात वऱ्हाडीसाठी आपण काय काय करून राहिलो ते नक्कीच लोकांना दिसेल. जाता जाता मला शेवटचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता, तो म्हणजे की आता जे नवीन साहित्य घेऊन राहिले, किंवा आता ज्या लोकांना लिखाण करायची इच्छा आहे, चांगलं लिहावंसं वाटतं, काहीतरी सुचते पण चांगलं, पण आजकाल लिहिण्याची पद्धत, वाचण्याची जरा कमी झालेली आहे आपली संस्कृतीमध्ये. तर अशांसाठी काही कोर्सेस आहेत का, किंवा तुम्ही लोक त्यांच्यासाठी काही घेऊन येणार आहे का असं नवीन प्रयोग, की तुम्ही लिखाण शिकवणार, किंवा आता तुम्ही कादंबरी खूप कमी वयात लिहिली, त्यावेळेला तुमच्याकडे मार्गदर्शन नव्हतं, पण असं तुमच्याकडनं तुम्ही काही नवोदितांसाठी काही प्रयत्न करणार आहे का आता नवीन? अर्थातच आम्ही म्हणजे जे काही आम्ही वऱ्हाडी मंचामार्फत वर्कशॉप घेतो, तर कादंबरी कशी लिहायची यासाठी बरेचदा आम्ही वर्कशॉप घेतलेले आहेत. कविता कशी करायची यासाठी आम्ही आमच्या वऱ्हाडीतले इतरही जे प्रस्थापित कवी आहेत, प्रतिभावंत कवी आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वर्कशॉपमध्ये बोलवत असतोच. आणि आता सोशल माध्यमामुळे एक नवीन लिहिणाऱ्यांना खूप चांगलं झालेलं आहे. की आधी म्हणजे मी बघा की अख्खा पायवाट काव्यसंग्रह प्रकाशित होईपर्यंत मी कोणाला सांगितलंच नाही मी कवी आहे म्हणून. आता एक जरी कविता लिहिली तरी त्याला महाराष्ट्रभर जातं ते सोशल मीडियाच्या माध्यमातून, आणि तो ते टाकल्यानंतर सर्वांना म्हणून सोडते की हे चांगली जमली काय, चांगली जमली काय, चांगली जमली. तर ही खूप सोय झालेली आहे. तशी तर म्हणजे आता वर्तमानपत्र म्हणा, मासिकं म्हणा की पुस्तकं यांचीसुद्धा लोकांना गरज वाटेनाशी झालेली आहे. एवढा सोशल मीडिया फोफावलेला आहे आणि प्रत्येकापर्यंत पोचता येते. दुसरं असं की साहित्य संघ खूप निर्माण झाले, सोशल मीडियामुळेच निर्माण झाले, की आपापल्या एरियातले लोक त्यांना कवीपर्यंत, लेखकांपर्यंत पोचणं अगदी सोपं झालं एका क्लिकवर. अगदी एक मेसेज टाकला की तो आपल्याशी कनेक्ट होते. आधी आपल्या बाजूला घराच्या गोकुळ कॉलनीतनी पुष्पराज गावंडे नावाचा कोणी लेखक राहते, लोकांना वर्षानुवर्ष माहितीच व्हायचं नाही. ज्यावेळेस यलई कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा माझ्या शेजारचे चराटे काका म्हणत होते की हे तर माहीतच नव्हतं गड्या तुझं. किंवा मी जेव्हा व्हिजिटिंग कार्ड देतो, काही लोक आपल्याला विचारतात, आपल्याविषयी विचारणा करतात, तेव्हा मग तुमचा फोन नंबर देता का, ढमकं कुठे राहतात, आपण त्याला कार्ड देतो. आणि कार्ड दिल्यानंतर त्याला सांगतो की मागून माझ्या पराक्रमाची यादी आहे. तो ते पाहतो, अरे हे तर भलकंच आहे लेखक. तर अशा समाजातून म्हणजे आश्चर्याच्या प्रतिक्रिया येतात. तेव्हा म्हणजे समाजातल्या लोकांना डॉक्टर माहीत असते, वकील माहीत असते, कलेक्टर माहीत असते, पण साहित्यिक आणि कवी लेखक हा काय प्रकार आहे हे त्याला अजूनही समजलेलं नाही.
बरोबर आहे. तर आता हे विखुरलेले जितके काही नवीन नवीन संघ उभे झाले असतील किंवा या माध्यमातून ठीक आहे एक साहित्याची चळवळ उभी राहून राहिली, पण मग या सगळ्यांना एका छताखाली आणून आपण काहीतरी मोठं संकर करायचं असं काही नियोजन पुढे भविष्यात आहे का? नाही, मला असं वाटते की त्याचं एकीकरण हा कृत्रिमपणा आहे. बरं. कुठलीही गोष्ट म्हणजे वेगळे वेगळे साहित्य संघ आहेत, वेगळे वेगळे लिहिणारे आहेत, वेगवेगळ्या एरियातले आहेत, वेगळ्या वेगळ्या विभागातले आहेत. इथं वऱ्हाडी साहित्य संघ अशी वऱ्हाडी साहित्य मंच असेल, तिकडं कोकणचा असेल, अहिराणी असेल, तर हे साहित्य संघ वेगळे असण्यातच त्यांचं म्हणजे सौंदर्य आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी आपण ज्याला म्हणतो बरोबर आहे. तो प्रकार आहे. दुसरं असं की प्रत्येक साहित्य संघाचं जर वेगळं वेगळं साहित्य संमेलन होत असेल तर ती गोष्ट चांगलीच आहे. छान. सर्वांचं मिळून एक जर झालं तर पुन्हा अखिल भारतीय साहित्य संमेलनासारखं होईल की याच्यात आम्हाला प्रतिनिधित्व भेटलंच नाही, मग का होतं विद्रोही काळा. आणि मग परत तेच रुसवे हां, फुगवे हां, सावरत राहा. हां. तर त्याच्यापेक्षा हे साहित्य संघ जेवढे जास्त प्रमाणात निर्माण होतील तेवढी साहित्याची आणि संस्कृतीची चळवळ जास्त श्रीमंत होईल आणि त्यातून जास्तीत जास्त लोकांना प्रतिनिधित्व मिळेल. फक्त अट एकच आहे की जाती असतातच, काही विषय नाही, जातीभेद नसला पाहिजे. क्या बात आहे. खूप चांगल्या शब्दावरती तुम्ही या एपिसोडच्या आपण शेवटाकडे आलेलो आहे आणि आज खरंच इतकी चांगली चर्चा झाली आहे की या साहित्यावरती म्हणजे जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण की खूप संपन्न आणि भरभरून आपल्या साहित्याने आपल्याला दिलेलं आहे. पण जाता जाता जसं तुमच्या मनातली खंत तुम्ही बोलून दिली की बाकी ठिकाणी लोक श्रीमंत आहेत किंवा त्यांच्याकडे खूप मोठ्या मोठ्या आयोजनासाठी प्रायोजक लागतात, जाता जाता आपल्या सगळ्या दर्शकांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं वऱ्हाडीसाठी? वऱ्हाडीसाठी असं सांगावं असं वाटतं की बा आपण शिकलो, डॉक्टर झालो, कलेक्टर झालो, वकील झालो, तरी आपली जे बोलीभाषा आहे, मायबोली आहे, आपण ते बोललो पाहिजे. बिलकुल. आपण ते सोडली नाही पाहिजे. कसं आहे की मावशी आपली किती साजरी दिशेली असली तरी माय आपली माय असते, ती क्या बात आपली आहे. जन्मदाती असते. आपण तिचा स्वीकार जाहीररित्या केला पाहिजे. क्या बात आहे. खूप छान तुम्ही सांगितलेलं आहे आणि म्हणजे खरं तुम्ही आभार मानणारच नाही आहे, कारण की मला असं वाटते हे खूप महत्त्वाचं आहे आज तुम्ही जे काय बोलले आणि हे लोकांपर्यंत असंच पोहोचत राहिलं पाहिजे. आपण पुढेही प्रयत्न करू की अजून तुमच्या माध्यमातून काय चांगलं लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आज तुम्ही इथे आले, एवढा वेळ दिला, त्याच्यासाठी तुमचे एकदम काळजाच्या कोणत्यातून धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आपण मला इथं बोलावलं आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. तर हे होते माजी सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. आणि एवढंच नाही तर असंख्य कादंबऱ्या असतील, काव्यसंग्रह, स्तंभलेखन, एवढंच नाही तर कित्येक सगळ्या साहित्य संमेलनांना अध्यक्ष म्हणून त्यांनी पद जरी भूषवलेलं असलं तरीसुद्धा याच काळ्या मातीत जन्माला आलेले आणि ह्याच मातीशी जुळलेले पुष्पराज दादा गावंडे आणि यांच्या माध्यमातून आज आम्ही साहित्यावरती ही चर्चा केली. तुम्हाला अजून काय जाणून घ्यायचं आहे? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना लिखाण करायचं असेल, साहित्यामध्ये तुमची रुची असेल, तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवू शकता. पुढच्या भागामध्ये तुम्हाला आणखी कोणाला बघावं असं वाटतं, काय ऐकायची इच्छा आहे ते सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कळवा. तेव्हा 8G रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाईटमध्ये आजचा हा विशेष भाग होता. आदरणीय पुष्पराजजी गावंडे यांच्यासोबत परत भेटूया नवीन भागामध्ये, नवीन व्यक्तिमत्वासह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.